राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे. खऱ्या अर्थाने आज अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे आणि पुण्याच्या इंदापूरमध्ये दत्तात्रय भरणे कृषी मंत्री यांचे चिरंजीव श्रीराज भरणे देखील आज पंचायत समिती गणामध्ये अर्ज दाखल करणार आहेत आणि खऱ्या अर्थाने आता त्यांच्या मातोश्री यांनी त्यांचं औक्षण केलेलं आहे. आपल्या बरोबर श्रीराज भरणे यांच्या मातोश्री सारिकाताई भरणे आहेत. मामी, खऱ्या अर्थाने आज तुमच्या चिरंजीवाने बोरी या पंचायत समिती गणातून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात तुम्ही औक्षण देखील केलंय, काय सांग? प्रथमतः जय महाराष्ट्र न्यूजला आणि माझ्या इंदापूर तालुक्यातल्या तमाम जनतेला माझा नमस्कार. आणि खरं तर त्याला आमच्या म्हणजे आम्हाला कोणालाच उभा करायचं नव्हतं. त्याला आमची इच्छा पण कोणाची नव्हती आणि त्याची पण नव्हती. आणि कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातीर कार्यकर्त्यांनी खूप आग्रह केल्यामुळं त्याला उभं करावं लागले आणि तो पण उभा राहिलाय. रात्री उशिरा तो होय म्हटला. आता रात्री म्हणजे काल दिवसभर तो नकोच म्हणत होता. तुमच्या आणि कार्यकर्त्याच्या आग्रहाखातर भरलाय की कसं? नाही, कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातरच. आमची पण इच्छा नव्हती. आता तुमची दुसरी पिढी राजकारणात सक्रिय झालेली आहे. ठीक आहे, तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण खरंच इच्छा नव्हती, त्याची पण नव्हती आणि आमच्या कुटुंबाची बी कोणाचीच इच्छा नव्हती. कार्यकर्त्यांनी खूपच आग्रह केल्यामुळं उभा केले. नक्कीच. तर पाहिलं तर आपण कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर आज कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या चिरंजीव श्रीराज भरणे यांनी उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि यामुळे आता या इंदापूरमध्ये आजी आणि माजी मंत्र्यांची मुलं देखील आता या निवडणुकीमध्ये उतरणार आहेत. यामुळे आता इंदापूरमध्ये मोठी चुरस जी आहे ते पाहायला मिळत असल्याचं आपल्याला पाहायला मिळणार आहे. नवनाथ बोरकर, जय महाराष्ट्र न्यूज, बारामती.